काय दिले? A pipe is closed at one end, has length 83 centimeter. Number of possible natural oscillation of air column whose frequency lies below 1000 hertz. म्हणजे हा प्रॉब्लेम आहे दिलंय की एक क्लोज पाईप आहे ज्याची लेंथ एल आहे 83 सेंटीमीटर. 83 into 10 raised to minus 2 मीटर. आणि आपल्याला नंबर ऑफ कॉलम एअर कॉलम विचारलेत whose frequency below natural oscillation of air column whose frequency म्हणजे n फाइंड करायचं आहे. बट n फाइंड करता नंबर फाइंड करायचे किती फ्रिक्वेन्सी आहेत त्यामध्ये ज्याची व्हॅल्यू बिलो 1000 यायला पाहिजे, म्हणजे 1000 च्या पेक्षा कमी. मग यासाठी काय करणार सांगा? यासाठी क्लोज पाईपची तुम्ही पहिल्यांदा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फाइंड करा. काय फॉर्म्युला आहे? V अपॉन 4L NC. V किती आहे? 332 डिवाइड बाय 4 into 83 into 10 raised to minus 2. आता 332 ला 4 ने डिवाइड करा, किती येते बघा? 483 बरोबर. 83 गेट कॅन्सल. मग राहिलं काय? 10 raised to minus 2. न्यूमरेटर मध्ये +2 होणार, म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आली? 100 हर्ट्स. म्हणजे पहिल्या मोडला 100 हर्ट्स, फर्स्ट मोडला. ओके. असे किती मोड बसू शकतात 1000 मध्ये? कसं काढणार? सेकंड मोडला किती फ्रिक्वेन्सी यायला पाहिजे? NC2 ऑड आहे, म्हणजे 3N 300. थर्ड मोडला नाही, थर्ड नंतर सेकंड मोड झालं. सेकंड मोड, हे थर्ड मी लिहिलं चुकून, बट इट इज अ सेकंड मोड ओनली. सेकंड मोडला ऑड असल्यामुळे. थर्ड मोडला NC3 किती येणार? 500 हर्ट्स बरोबर. सो ऑन 7, त्यानंतर 9, त्यानंतर 11 म्हणजे किती झालं? 11 हर्ट्स. पण हे लिमिटच्या बाहेर आहे. मिनिमम किती पाहिजे? 1000. मग 1000च्या अगोदर किती एअर कॉलम झाले मग फ्रिक्वेन्सीचे? 1 2 3 4 5. ओके. सो आन्सर इज 5. Natural, the number of possible natural oscillation is what? That's 5. अंडरस्टूड? वेगळ्या टाईपने विचारला होता.